पोटाची चरबी कमी करण्यासाठी फक्त पोटाचे व्यायाम करत असाल तर हे आधी बंद करा, कारण तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात. पोटाची चरबी कमी करण्यासाठी फक्त पोटाचे व्यायाम केल्याने पोटाची चरबी कमी होते असं अजिबात नाही, कारण आपलं शरीर तसं काम करत नाही. पण घाबरू नका, मी आज तुम्हाला सायन्सने सिद्ध केलेल्या 3 टिप्स सांगणार आहे, ज्याच्याने तुमच्या पोटाची चरबी पटकन आणि कायमची वितळेल. चला तर मग विषयाकडं. टिप नंबर 1, प्रोटीन सर्वात आधी. प्रोटीन 2 भारी गोष्टी करते. जसं की प्रोटीन खाल्ल्यानं आपल्याला जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि अवांतर खाणं आपलं होत नाही, आणि त्याच्यामुळं आपल्या पोटामध्ये कमी कॅलरीज जातात आणि आपल्याला वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे प्रोटीन्सचे पचन करण्यासाठी शरीराला जास्त एनर्जी लागते, ज्याच्यामुळे आपली मेटाबॉलिझम वाढते आणि आपल्या कॅलरीज जास्त जाळल्या जातात, आणि याच्यामुळं आपलं वजन कमी राहण्यास मदत होते. त्यामुळं रोजच्या जेवणामध्ये दूध, दही, अंडी, मासे, चिकन, डाळी, मोड आलेली कडधान्य, टोफू, पनीर, सोया या सगळ्यांचा समावेश करा. टिप नंबर 2, हालचाली वाढवा आणि NEAT नीटचे नियम पाळा. याचाच अर्थ नॉन एक्झरसाइज ॲक्टिव्हिटी थर्मोजेनेसिस. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जिममधील 1 तासाची ॲक्टिव्हिटी आपल्या दिवसभराच्या बसून काढलेल्या 23 तासांना भरून काढू शकत नाही. जर 1 तास जिम केलं आणि राहिलेले 23 तास जर आपण बसून राहिलो तर असं होऊ शकत नाही. म्हणून जिम सोडून इतर ॲक्टिव्हिटी वाढवायला पाहिजेत. जसं की फोनवर बोलताना चालत राहा, घरची कामं करा, लिफ्टऐवजी पायऱ्या वापरा. दिवसभरातील या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी 30 मिनिटांच्या धावण्यापेक्षा भरपूर जास्त कॅलरीज बर्न करू शकतात. टिप नंबर 3, पुरेशी झोप घ्या. हो, हे अगदी खरं आहे. जेव्हा आपण पुरेशी झोप घेत नाही त्यावेळेला शरीरामध्ये कॉर्टिसॉल नावाचे स्ट्रेस हार्मोन वाढते, आणि हे स्ट्रेस हार्मोन आपल्या शरीराला पोटाभोवती चरबी वाढवण्याचा सिग्नल देते, आणि आपल्याला गोड आणि जंक फूड खाण्याची पण इच्छा जास्त होते. त्यामुळं जर तुम्हाला सपाट पोट हवे असेल तर 7 ते 8 तासाची झोप नक्की घ्या. मोबाईलवर स्क्रोलिंग बंद करा आणि पोटावरची चरबी कमी करा. पोटाची चरबी कमी करणे हा नशिबाचा खेळ नाही आहे, तर हे सायन्स आहे. या 3 टिप्सपैकी कोणती टिप्स तुम्ही आजपासून फॉलो करणार आहात हे खाली कमेंट बॉक्समध्ये मला आत्ताच कमेंट करून सांगा. आणि अशा खऱ्या आणि सोप्या टिप्ससाठी माझ्या चॅनलला फॉलो आणि